हाय मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेत असाल। मुलांच्या स्कूलची तयारी करून मुलांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतर मी इथे घरांना मारून घेतला झाडू। त्यानंतर ठेवला माझा सकाळचा चहा। गरम गरम चहा पिल्यानंतर कसं होतं ना की डोकं आपलं पटापट चालतं आणि काम पण पटकन आवरतं। त्यानंतर लावून घेतला चारही रूमाला पोछा। तसं तर पोछा मारायचं काम हे माझ्या जाऊचं आहे, पण आज जाऊ झोपलेले आहेत त्यामुळे हे काम आलेलं आहे माझ्यावरती। अंगणामध्ये आली, बघितलं झाडाला 2 फुलं होती। एक फुल तोडून मी आली हॉलमध्ये, कारण आज आहे गुरुपौर्णिमा। तर सर्वात आधी गौतम बुद्धापुढे धूप अगरबत्ती लावली, त्यानंतर केलं वंदन। आता किचनमध्ये मला एकटी दिसत असेल कारण की जाऊची तब्येत रात्री झाली होती खराब, त्यामुळे जाऊ आता थोडासा आराम करत आहे। म्हणजे नाईट ड्युटीला गेली होती रात्री, आता सकाळी आली, तिला उलट्या वगैरे झाल्या त्यामुळे जरा आराम करत आहे आणि तिला थोडंसं ठिकला सारखं पण वाटत आहे, म्हणून मी आज एकटीच आहे किचनमध्ये। चला तर आता पहिला किचन आवरून घेते, कारण मगाशी मुलाचा टिफिन दिला त्यानंतर किचन थोडंसं अस्तव्यस्त होतं। आता तुम्हाला माहितीच असते स्कूलची घाई, त्यानंतर कामाची घाई आणि मेन म्हणजे आपण लेट उठतो त्यानंतर झालेली घाई ती खूप असते। कारण काल रात्री बिट्टू 12:30-1 वाजेपर्यंत झोपली नाही आणि मी पण तिच्यासोबत जागीच होती, तिच्यासोबत खेळत होती, त्यामुळे सकाळी मला अजिबातच जाग आला नाही। मी 8ला 15 मिनिटं कमी अशी मी उठली। मुलांची तयारी, अंघोळ, टिफिन बनवण्यामध्ये थोडा वेळ झाला, मग त्यानंतर चहा घेतला आणि मग कामाला लागली। मी काम थोडंसं राहिलं। प्रत्येक आखाडीला मी साडी वेअर करत असते, कारण की साडी नेसायला मला भरपूरच आवडते, पण आज मी लेट उठल्यामुळे माझा सर्व प्लॅन जो आहे तो पूर्णतः विस्कटून गेला आणि माझी साडी नेसायची इच्छा ती इच्छाच राहिली। आज मला बनवायचे होते मुगाचे वडे, मूग आणि उडीद डाळीचे वडे। तर मी रात्री ना या बिट्टूच्या गडबडीमध्ये ते डाळ आणि मूग डाळ आणि मूग डाळ उडीद डाळ भिजत घातली नव्हती। म्हणजे लक्ष होतं किंवा भिजत टाकायची आहे, पण मग मी रूममध्ये गेल्यानंतर विसरून गेली। तर मी आता ज्यावेळेस मुलं स्कूलमध्ये गेले त्यावेळेस ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि मस्त कोमट पाणी केलं। उकळी आली कोमट पाण्यामध्ये, त्यामध्ये ही डाळ टाकून दिली। डाळ भिजली आहे, 11 वाजले, डाळ मस्त भिजली आहे। त्याचे वडे बनवणार, पहिला ती थोडी हळकाला ठेवते, म्हणजे त्यानंतर डाळ हळकली ना की मग वडे छान येतात। आज बनवणार आहे मी पनीरची भाजी। तर इथे पनीर स्वच्छ धुवून घेतलंय, तर मसाला भाजून घेत आहे, कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेत आहे आणि मग ते खडा मसाला ज्यामध्ये तीळ, धने, जिरं, लवंग, काळे मिरे आणि 1 इलायची। आज आहे गुरुपौर्णिमा, तर चला म्हटलं आज काहीतरी गोडधोड बनवूया। गोडधोड म्हणजे आमच्या विदर्भात गुरुपौर्णिमा असली की सर्वात पहिला बनते ती म्हणजे पुरणपोळी। आमच्या घरामधले गोडधोड फक्त 4-5च लोक खातात। पुरणपोळी फक्त मी, मीनू, माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आणि थोडीफार आर्यन। याच प्याल्याने मी डाळ टाकली आणि याच प्याल्याने मी पाणी टाकले, म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित बसते आणि आपली पुरणासाठी डाळ पण चांगली शिजते। थोडीशी हळद मीठ टाकून कुकर केला बंद। कुकरच्या 1-2 शिट्या होईपर्यंत मी भाजीसाठी इथे मसाला काढून घेतला। फ्राय केलेलं पनीर मला खायला खूप आवडतं, म्हणून इथे ताव्यावरती पनीर फ्राय करून घेतलं। चला म्हटलं बिट्टू खूप वेळची किचनमध्ये आली नाही, तिला बघून येऊया। तर मॅडम मस्त इथे तिच्या डॉल सोबत खेळत होती। तयारी तेल टाकलंय, जिरं तळतळलंय आणि त्याच्यामध्ये टाकलंय 2 तेजपत्ता। त्यामध्ये टाकणार हा मिक्सर मधून काढलेला मसाला। बस बिस्किट दे, आता तू देशील तर थोडंसं। खाण्याच्या बाबतीत मी नाही म्हणत असते, खाओ, खाते मस्त मसाला भाजून घेतला। जोपर्यंत तुमचा तेलामध्ये मसाला व्यवस्थित भाजला जात नाही तोपर्यंत तुमच्या पद्धतीने चव येत नाही। हे मी बऱ्याचदा नोटीस केलेलं आहे। ज्यावेळेस माझ्याकडे वेळ नसतो मी पटकन मसाला भाजते आणि भाजी बनवते, त्यावेळेस भाजी अजिबात चांगली होत नाही। आणि मस्त मसाला भाजला तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत, तर भाजी त्यावेळेस मस्त होईल। त्यानंतर सासूबाई किचनमध्ये आल्या मला बघायला की मॅडम फक्त ब्लॉगिंगच करत आहेत की आमच्यासाठी जेवण पण बनवत आहेत की नाही। तर त्यासाठी आल्या नव्हत्या, त्या इथे बिट्टूला दूध द्यायला आल्या होत्या। बिट्टूला दूध बिस्किट खायचं होतं म्हणून मसाला मस्त लाल तिखट टाकून अशा पद्धतीने भाजून घेतला। त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये मी पाणी टाकलं। चिंचवणी, आमच्या विदर्भात या चिंचाच्याला चिंचवणीच म्हणतात। प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळं सुद्धा म्हणतात, पण आमच्या विदर्भात चिंचवणी जी पुरणपोळी सोबत खाल्ली जाते।
चिंचा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर अर्धा कप पाणी टाक त्या चिंचा अर्ध्या तासासाठी भिजत घातल्या. पनीर फ्राय केलं. त्याचा वास आमच्या हॉलमध्ये गेला वाटतं, म्हणूनच बिट्टू धावत पनीरच्या तुकड्यासाठी किचनमध्ये आली. पनीरचा तुकडा खाल्ला. मम्मी कुठे पाठी राहते. मी पनीर बाईट खाऊन टाकला. आजकाल मी खाण्याच्या बाबतीत अजिबात पाठीमागे नसते. पहिला नंबर असते माझा खाण्याच्या बाबतीत. मस्त मसाला शिजलाय तर यामध्ये टाकणार मी पाणी. पनीर टाकल्यानंतर त्याला एक उकळी आली. मग मी गॅस बंद केला. ही झाली आपली भाजी तयार. पुरणासाठीची डाळ आपली मस्त शिजली आहे. तर चला आता गुळ कट करून घेऊया. असा या गुळाचा जर एक तुकडा पाडत बसली तर ही पुरणाची पोळी मला असं वाटतं माझी उद्या बनेल. मग माझं लक्ष गेलं खिसणीवरती. चला म्हटलं या खिसणीनेच पूर्ण गुळ जो आहे तो खिसून घेऊया. त्यासोबतच त्यामध्ये खिसून घेतलं जायफळ. त्याने तुमच्या पुरणपोळीचा जो स्वाद आहे तो दुप्पट वाढतो. याचं उसळ हरवलं. किती वेळ शोधलं, भेटलं नाही. शेवटी आता इलायचीचं पावडर टाकून ही डाळ गॅसवरतीच घट्ट करून घेतली. आधी मी हे पुरण पाट्यावर वाटायची. मला याच्यामध्ये जमत नव्हतं. मी एकदा ट्राय करून बघितलं, त्यानंतर मला जमणार लागलं. खूप पाट्यावर वाटणं सोडलं आणि या चाळणीनेच पुरण बनवायला सुरुवात केली. पटकन पण बनतं, जास्त झिगझिगी नाही, काय नाही. 5 मिनिटात आपलं पुरण होतं. बरं, अरे दादाला देऊ नये, फक्त मला खाऊ दे. पुरण थोडंही वाया गेलं नाही पाहिजे, त्यामुळे मी चाळणी फाटेस्तोर पुरण काढून घेतलं. चिंचा मस्त इथे भिजल्यात. सर्व एकजीव करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये 1 पान, 2 इलायची आणि 2 लवंग टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं. मिक्सरमधलं चिंचीचं जे सार आहे ते अशापैकी चाळणीने गाळून घेतलं. गॅसवर ठेवलं पातेलं. आज तूप संपलेलं आहे आणि आम्ही डालडा खात नाही. खरं तर याला डालड्यामध्येच फोडणी देतात किंवा तुपामध्ये, पण तूप नव्हतं त्यामुळे तेलामध्येच दिली. त्यानंतर टाकलं खोबरं किस मस्त भाजून घेतल्यानंतर जो चिंचीचा सार आणि गूळ आहे ते एकत्र करून त्यामध्ये ॲड केलं. खतखत त्याला एक उकळी येईपर्यंत मी शिजू दिलं. त्यानंतर गॅस बंद केला. ही चिंचवणी आपली तयार. त्यानंतर लागली इथे मी स्वयंपाकाला. काही साध्या चपात्या केल्या. त्यानंतर पुरणपोळ्या तेवढ्यात उठल्या जाऊबाई. लाटून घेतली थोडीशी पोळी. त्यानंतर याच्यामध्ये भरलं ठसठसून पुरण आणि मस्त गोल गोल ठसठसून भरलेली पुरणपोळी टाकली गरम ताव्यावरती. इकडून तिकडून लावलं त्याला तेल. साधी पोळी तर कोणी फुगवते, पुरणपोळी कोणी फुगून दाखवा. जेवणाची एवढी छान प्लेट बघून तर मला जराही रावलं नाही. मग मी बसली जेवायला आणि मिस्टर म्हणतात आहा आज तर काय विषयच नाही. लाल ड्रेस घालून हातामध्ये लाल फुल घेऊन ती जात होती ट्युशनला आणि आम्ही दोघी तिला सोडायला जात होतो ट्युशनमध्ये. ट्युशन आमच्या घराजवळच आहे. तर आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून ही टीचरसाठी फुल घेऊन चालली आहे. वड्याचा थाट घातला आणि मिरच्याच नाही घेतल्या. म्हणजे जाऊ द्या आता वडे जास्त संध्याकाळी, कारण खूप वेळ झाला. विना नाश्त्याचे मी पूर्ण स्वयंपाक बनवत होतो. पूर्ण एनर्जी माझी डाऊन झाली. जाऊने पण जेवण केलं. त्यानंतर आले मी जाऊच्या रूममध्ये आणि जाऊ इकडे खाजू दे तिकडे खाजू. सकाळपासून सुरूच आहे. आता थोडी कुठे लेटली आहे. त्यानंतर आमचं छोटंसं बाळ ट्युशनवरून घरी आलं. इथे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सुरू होत्या काय माहिती, पण मी बसून मात्र चहा पित होते. त्यानंतर संध्याकाळी घेऊन आले मिस्टर हिरव्या मिरच्या आणि मी लागली माझ्या वड्यांच्या तयारीला. हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण, डाळ अशी मिक्सरला काढून घेतली दरदरीशी. खूप सारा कोथिंबीर घेतला बारीक बारीक कट करून. तुम्हाला या कोथिंबीरची गोष्ट सांगते, जेवढी मला कोथिंबीर खायला आवडते ना, त्या उलट माझे मिस्टर आहेत. त्यांना अजिबात कोथिंबीर आवडत नाही आणि त्यांना कधी मी कोथिंबीर सांगितला भाजी मार्केटमधून आणायला तर नुसतं कंटाळा करतात. कधी कधी तर आणत सुद्धा नाही. 6 पॅक नाही घेतला टी शर्ट मध्ये जाऊन. म्हणून सर तेव्हा ठीक आहे. आपली बॉडी एड बाहेर. सकाळी पाहिजे होतं माधुरी वडे. माझ्या मिरच्या नव्हत्या मग काय करणार. मिरच्यामुळे मी आणून तुला दिली असते, काही करून मी तुला आणून दिली असते. सकाळपासून सुरूच होती ना इथे. आता हे रात्री मी काही खाणार नाही. मी बड्या मुश्किलने 1-2 खाईल. खाल्ली तर मग आम्ही नाही खायचं का. म्हणजे तुझ्यासाठी करत आहे त्याचा अर्थ.
या दोघं भावांना बघून तुम्हाला असं वाटतं आधीच्या जन्मामध्ये हे एकमेकांचे दुश्मन नसतील, कधीच प्रेमाने राहत नाहीत. इथे मी डाळ मस्त दरदरीशी मिक्सरला काढून घेतली आहे. असे त्याचे छान वडे तयार केले. आमची बिट्टू मॅडम इथे मस्त चिटोऱ्यासोबत खेळते. तेल मस्त कढईमध्ये तापलंय. आज संध्याकाळी मात्र खिचडीच बनवली जेवणामध्ये. पांढरे बाल बुड्ढी हो गई. चल ना ग बाई, तिला डान्स सुचतोय. रात्रीची वेळ झाली की बिट्टू मीनूच्याच रूम मध्ये जास्त असते. आता आमचा झोपायचा टायमिंग झालाय, पण मुद्दाम इथे आर्यनला त्रास द्यायला ती आली. रात्रीच्या मॅडम झोपत नाहीत आणि सकाळी उठत नाही. चला चला. काय केलं चला ना रे पिल्लू, चला. अरे स्कूलला जायचं ना, स्कूलला जायचं ना, स्कूलला जायचं ना. जाते मी. आजचा व्हिडिओ इथे संपलाय. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.